हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू के के फॅशन. आज हा माझा पहिला व्हिडिओ आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं, ड्राफ्टिंग कसं करायचं ते शिकवणार आहे. आणि त्यासाठी आपल्याकडे प्रिन्सेस कट ब्लाऊजचे आपण मेजरमेंट घेतलेले आहे. ते मी तुम्हाला सांगते की आपल्यासाठी जे कटिंग करणार आहोत त्यात आपण शोल्डर 14.5 घेतली आहे, लेंथ आहे आपली 15, जी बॅक लेंथ आहे, चेस्ट आहे 36, शोल्डर टू अपेक्स जे डिस्टन्स आहे तर ते आहे 10, अपेक्स टू अपेक्स मेजरमेंट आहे 7.25, वेस्ट आहे आपलं 29, आणि आपल्याला रेडी शोल्डर किती हवा आहे तर ते आहे 2.5. आपण फ्रंट पार्ट असा करणार आहोत आणि बॅक पार्ट आपण असा करणार आहोत. ओके, आता आणि जो पुढचा गळा आहे, फ्रंट नेक आपला आहे 7.5 आणि बॅक नेक आहे आपला 10.5. ओके, आणि त्यानुसार आता आपण फ्रंट नेक आपला आहे 7.5 आणि शोल्डर मायनस चार्ट यूज करून आपल्याला त्या शोल्डरमधून आपल्याला -2 करायचे आहेत आणि बॅकनेकसाठी आपल्याला -3 करायचे आहेत. नंतर तुम्हाला मी शोल्डर मायनस चार्ट हा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. ओके, तर आता आपण ड्राफ्टिंग सुरू करूया. मी अगदी छोट्या पेपरवर सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे आणि तेच तुम्ही मोठ्या पेपरवर पेपर कटिंग केलं तरीही चालेल. तर आता आपण ड्राफ्टिंग सुरू करूया. तर हे ड्राफ्टिंग मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता सुरुवातीला आपली जी शोल्डर होती, ओके, तर मेजरमेंट ही घेऊया आपण. ओके, आता आपल्याकडे जी शोल्डर होती तर आपली शोल्डर होती 14.5. आता हे आहे 14.5 आपलं. ओके, तर त्याचा हाफ करायचा आहे आपल्याला. ओके, तर ह्या पद्धतीने आपण हाफ करणार आहोत. आपल्याला ते मिळते 7.25. ओके, तर इथून तर इतकं जे डिस्टन्स आहे आपण पहिले एक रेष मारून घेऊया आणि मग 7.25 घेऊ. ओके, नंतर 2.5 इतकं आपल्याला सोडायचं आहे. नंतर 1 इंच आपल्याला डाऊन जायचं आहे. 1 इंच डाऊन हे सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. ओके, मग हे 2.5 आणि 1 इंच आपण तिथनं एक स्ट्रेट अशी तिरपी रेष मारून घेऊया. ओके, त्यानंतर आता आपल्याला चेस्ट लाईन फाइंड आउट करायची आहे. तर चेस्ट लाईन ती आर्महोल ड्रॉ करण्यासाठी आता तर ती आपण कशी फाइंड आउट करायची ते मी तुम्हाला सांगते. त्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. आपला गळा हा डीप आहे. डीप नेकसाठी आर्महोलचा फॉर्म्युला वेगळा असतो आणि पॅक नेकसाठी आर्महोलचा फॉर्म्युला हा आपला वेगळा असतो. ओके, तर हे बघा, तर हा आपला आर्महोलचा चार्ट आहे. ओके, तर आपली चेस्ट किती आहे त्यानुसार डीप नेकसाठी कुठला फॉर्म्युला वापरायचा आणि पॅक नेकसाठी कुठला वापरायचा ते इथे दिलेलं आहे. आपली चेस्ट 36 आहे, म्हणजे 32 to 44.75 मध्ये येते. त्यामुळे आपण चेस्ट डिवाइड बाय 6 प्लस 0.5 आपण घेणार आहोत. ओके, मग आपली चेस्ट आहे 36 डिवाइड बाय 6 येतं 6 आणि 6 प्लस 0.5 केलं तर 6.5 येतं. ओके, तर मग आपण ते डिस्टन्स इथून मोजायचं आहे. ओके, हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट आहे, तर इथून इथपर्यंतचं डिस्टन्स आपलं 6.5 येणार आहे. ओके, मग त्यानंतर आपण ती 6.5 घेतलं की मग इथून आपण एक लाईन मारून घेणार आहोत. ओके, तर आता डीप नेक आहे, तर आपली चेस्ट आहे 36. आता 36मध्ये कुठलाही ज्यावेळेस डीप नेक असतो तो फ्रंट पार्टसाठी आपल्याला लुझिंग 1.5 ॲड करायचं असतं. मग आपली जी चेस्ट आहे 36 त्यामध्ये 1.5 लुझिंग ॲड करायचं. 36 प्लस 1.5 आणि त्याला डिवाइड बाय 4 करायचं. ओके, तर मग ते आपलं येतं 9.3. मग आपण 9.3 इथून इथपर्यंत मोजून घ्यायचं. ओके, आणि इथून तर इथपर्यंत आणि नंतर पुढे 1.5 हे मार्जिन सोडायचं. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. आता आर्महोल काढायचा आहे. तर आर्महोल आपण इथून लाईन नाही घ्यायची, कारण आपण ऑलरेडी आपला गळा मोठा आहे, डीप आहे, त्यामुळे आपण शोल्डर मायनस केलेला आहे. मग आपलं शोल्डर मायनस हे फ्रंट नेकसाठी आपलं होतं -2. मग आपली जी शोल्डर होती, शोल्डर किती होती आपली, तर 14.5 ही शोल्डर होती. हे बघा, हे 14.5 आणि त्याच्यातून -2 केले आपण. हे 1 आणि हे 2, हे झालं 12.5. आता 12.5च्या हाफ केला आपण तर किती येणार आहे 6.25. मग आपण इथून ह्या तिरप्या लाईनमध्ये 6.25 कुठे येतं तिथपर्यंत एक रेष मारून घ्यायची. मग नंतर तिथून अशी एक डॉट डॉट रेष येणार. ह्या दोघांचा आपण सेंटर घेणार. हा सेंटर, ह्या सेंटरमधून आतमध्ये आपण येणार 0.25. मग अशी रेष मारून घेणार आणि फ्रेंच कर्वच्या सहाय्याने, हे बघा, हा आहे फ्रेंच कर्व, तर त्याच्या सहाय्याने आपण इथून इकडे कर्व काढून घेणार. आता बघा, आता हे आर्महोलमधलं हे जे डिस्टन्स आहे आपण ते किती घ्यायचं. ज्यावेळेस आपली चेस्ट 40पेक्षा जास्त असते तर त्यावेळेस आपण 1 घेतो आणि 40पेक्षा कमी आहे तर आपण हे घ्यायचं 0.75. ओके, इथून 0.25, नंतर इथून इथे 0.75 आणि हे सगळं तिन्ही जोडून आपल्याला आर्महोल काढायचं. ओके, आर्महोल काढून झालेला आहे. आता नेक्स्ट पार्ट काय करायचं आहे की आपल्याला नेक हे बघा, हे जे नेक, नंतर हे शोल्डर टू अपेक्सचं आणि आपल्याला हाईट द्यायची आहे. आता हाईट मार्क करायची आहे, तर ती कशी करणार, तर बघा, हे जे क्रॉस मार्किंग आहे आपलं इथलं, तर यांचं सेंटर घ्यायचं आपल्याला. ओके, ते तुम्ही याच्याने घ्या, टेपच्या सहाय्याने. सेंटरपासून आपल्याला गळा किती हवा आहे तर ते मार्किंग आपण इथे करून घ्यायचं. ओके, आणि त्यानंतर सेम हे सेंटरपासूनच पकडायचं आपल्याला. हे झालं इथे गळ्याचं मार्किंग आणि त्यानंतर आपलं जे अपेक्सचं होतं ते मार्किंग करून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपल्याला हाफ इंच ॲड करायचं आहे. 10 होतं तर मग हे 10.5 येणार. आणि नंतर आपली जी हाईट होती, हाईट आपली बॅकवाली होती 15 आणि फ्रंटवाली आपली हाईट होती 17. आता जर फ्रंटवाली हाईट जर आपल्याकडे नसेल, फ्रंटवाली लेंथ नसेल, तर आपण आपली जी बॅक हाईट असते त्यामध्ये +2 करायचं, म्हणजे 15 + 2 येतं आपलं 17. ओके, तर मग 17. मग आपल्याला ह्या 3 रेषा मारून घ्यायच्या आहेत आपल्याला. ही 1,
ही 2 आणि ही 3 नंबरची. ओके, आता प्रिन्सेस कटचा आपल्याला शेप ड्रॉ करायचा आहे, पण त्याच्या आधी आपण गळा करून घेऊया आपण. ओके, आपलं शोल्डर आपल्याला रेडी किती हवं होतं, तर त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचा. आपल्याला हवं होतं 2.5 आणि आपण त्याच्यात 1 इंच ॲड केला, मग ते 3.5 झालं. ओके, मग ते इथून ही जी आपण रेश मारलेली आहे तर त्याच्यावर इथून इथे हे येणार आपलं रेडी शोल्डर. ओके, मग नंतर इथून आपल्याला जसं हवा आहे तसं आपण तुम्ही गळा करू शकता. तुम्ही गोल घेतलेला आहे, तुम्हाला जर पानगळा हवा तसा घेऊ शकता, पण गळ्यानुसार तुमचं शोल्डर मायनस वेगवेगळं होणार आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. ते विथ डिटेल मी तुम्हाला सगळं सांगणार आहे हळूहळू. ओके, आता आपलं जे आहे अपेक्स टू अपेक्स जे डिस्टन्स होतं, समजा आपलं अपेक्स टू अपेक्स 6 होतं. ओके, अपेक्स टू अपेक्स 6 होतं, तर आपल्याला 6च्या हाफ घ्यायचं आहे. ओके, ते येतं 3, पण आपलं होतं 7.5. ओके, और 7.25 जे मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं आहे, मी तुम्हाला मनाने सांगते आहेत. ओके, मग त्याच्या आपल्याला हाफ करून घ्यायचं. त्यात काहीही हाफ 1 वगैरे काहीही हाफ इंच 1 इंच काहीच ॲड करायचं नाही. ॲज इट आपल्याला अपेक्स टू अपेक्स मार्किंग करायचं आहे इथून एवढं. ओके, आणि हे जे डिस्टन्स आहे, हे जे मेजरमेंट आहे तुमचं, फॉर एक्झाम्पल 2 इंच असो और 3 इंच असो. ओके, त्यातून आपल्याला हाफ इंच कमी करायचं आणि ते इथे द्यायचं आहे, इथे. ओके, त्यानंतर मग तुम्ही स्केलने इथून एक रेश मारा आणि हे आणि हा पॉईंट जॉईन करा. ओके, नंतर हा जो पॉईंट आहे त्याच्या 4 पार्टमध्ये आपल्याला डिवाइड करायचं आहे. तर ते कसं करायचं तर बघा, इथून हे जे डिस्टन्स घ्यायचं, त्यानंतर त्याचं हाफ करायचं आणि त्यानंतर परत त्याचा 4 पार्ट. ओके, तर असे 4 पार्ट करून घ्यायचे. 1 नंबरचा पार्ट आपला ॲज इट इज ठेवायचा. इथून आत आपल्याला 0.25 जायचं आहे आणि इथून हाफ इंच जायचं. ओके, आणि मग ते तुम्ही असं शेप द्या. नंतर काय करायचं की इथलं आणि इथलं जे डिस्टन्स आहे तुमचं, तर सेम डिस्टन्स हे आणि हे आलं पाहिजे, ते मोजून घ्या. इथे तुम्हाला हाफ इंचाचा गॅप येतो. ओके, मग हे जे डिस्टन्स आहे हाफ इंच, सेम इकडे आपल्याला हाफ सोडायचं. ह्या लाईनपासून इथे आपल्याला 1 सोडायचं आणि वरतून खाली हाफ सोडायचं आहे. ओके, नंतर इथून स्केलच्या सहाय्याने तुम्ही अशी रेश मारून घ्या आणि इकडे तिरपी रेश मारून घ्या. ओके, तर हे तुम्हाला वाटेल तिरपं आहे, परंतु ज्यावेळेस आपण हा पोर्शन कट करू तर त्यावेळेस खालची जी वेस्ट लाईन आहे तर ती सेम येणार आहे. आता बघा, इथलं जे डिस्टन्स आहे ते जितकं असेल, आता तुमचं वेस्ट होतं 29 डिवाइड बाय 4 करायचं. आणि हा जो डर्ट आहे हा 3 घेतलेला आहे. ओके, इथून पुढे बघा, आता हा डर्ट मी तुम्हाला सांगायचं विसरली, तर हा डर्ट जो आहे तर तो डर्ट कसा घ्यायचा बघा. वेस्ट डर्टचा चार्ट आहे, मी तुम्हाला दाखवते की जर आपली चेस्ट एवढी असेल शेपनुसार वेस्ट डर्ट किती घ्यायचा आपल्याला आणि आर्महोलचा डर्ट किती घ्यायचा. आता आपली चेस्ट 36 आहे म्हणून आपला 3चा येणार आणि जो आर्महोल डर्ट आहे तर तो आपला 1.5 येणार. तर आता लक्षात कसं ठेवायचं बघा, आपण हा 3चा डर्ट घेतला. ओके, याच्यामधून आपण 0.5 हाफ इंच मायनस करून इथे घेतलं. त्यानंतर इथून पुढे डर्टचं मार्किंग घ्यायचं. मग नंतर ही लाईन इथे डर्टला जोडायची आहे. ओके, तर हे क्लिअर आहे. आता हे जे 3 इंच घेतलेलं आहे आपण, ओके, तर त्याच्या हाफ करायचं, तर ते किती येतं 1.5 येतं. मग आता ही जी लाईन आहे आपली ही चेस्टची, तर हे बघा, हे 1.5 घ्यायचं, हे बरोबर इथे ठेवायचं आणि ही लाईन जिथे कुठे टच होते तर तिथे टच होऊ द्यायची. समजा इथे टच झालेली आहे, आता 1.5च्याही हाफ करायचं, ते तर 0.75 इथून इथे मार्क करायचं. ओके, मग ते मार्किंग आणि हे मार्किंग जोडून घ्यायचं. इथून हाफ इंच खाली घ्यायचं आणि इथून 1.5 बघायचं कुठे येतं आणि तिथून एक लाईन जोडायची असे. आता आपल्याला आर्महोल डर्ट हा मायनस करायचा आहे. आपण वेस्ट डर्ट घेतला, आता आर्महोल डर्ट, तर तो मायनस कसा करायचा बघा. आता हे जे डिस्टन्स आहे हे मोजून घ्यायचं. सेम डिस्टन्स इथून इथे घ्यायचं. ओके, ते इथपर्यंत आलं आता. आणि ही लाईन आहे तर याला सेम पॅरलल लाईन करून घ्यायची आणि आपण जे हाफ इंच सोडलं होतं तर ही स्केल अशी ठेवायची. आपण ही स्केल अशी ठेवायची आणि नवीन आर्महोल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर हा जो पॉईंट आणि हा जो पॉईंट याला मॅच होईल असा आर्महोल ड्रॉ करून घ्यायचा आहे. ओके, इथपर्यंत कळालं आहे तुम्हाला, किंवा नसेल कळालं तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. लवकरात लवकर सगळे पुढचे व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहेत आणि शेअर करणार आहेत. अगदी तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंतचे सगळे ब्लाऊज ह्या चॅनलवर शिकायला मिळणार आहे. हा मी पहिलाच व्हिडिओ टाकत आहे याच्यामध्ये. आणि जर तुम्हाला काही कळालं नसेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा. मी हे अगदी छोट्या पेपरवर मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवत आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी मेजरमेंट घेऊन कुठे कसं मायनस करायचं विथ डिटेल सगळं सांगणार आहे. हा फक्त बेसिक व्हिडिओ आहे आणि आपला ऑनलाईन बेसिक टू ॲडव्हान्स क्लास पण फ्रीमध्ये चालू होणार आहे यूट्यूबवर. तर सुरुवातीला मी तुम्हाला बेसिक ब्लॉक शिकवणार आहेत. ह्या व्हिडिओनंतर मी तुम्हाला बेसिक ब्लॉकचे व्हिडिओ टाकणार आहेत. बेसिक ब्लॉकमध्ये आपले दोन्हीही डीप नेक कसे ड्रॉ करायचे, नंतर एक डीप आणि एक पॅक असतो आणि दोन्हीही पॅक गळे असतात. दोन्हीही पॅक गळ्यांचा ब्लाऊज, म्हणजे असे 3 बेसिक ब्लॉक मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तर मी ठीक आहे, आता हे सगळं आपलं ड्राफ्टिंग झाले आहे. नंतर काय करायचं की ज्यावेळेस आपण कट करणार तर इथून हा पोर्शन कट करून घ्यायचा. जिथे मी अशा आडव्या लाईन दिल्या आहेत त्या सगळ्या कट करून घ्यायच्या आणि नंतर हा जो पोर्शन आहे हा पण कट करून एकांवर एक ठेवायचा. नंतर दोघांचा सेंटर घ्यायचा आपल्याला आणि नंतर सेंटरवरून 0.25 इथे जायचं आणि फ्रेंच कर्व आपण ठेवून अशा पद्धतीने प्रिन्सेस कट आपल्याला मिळणार आहे. मग हे कट करून घ्यायचं, मग हा एक पार्ट आणि हा एक पार्ट. ओके, तर अशा पद्धतीने हे मी तुम्हाला ड्राफ्टिंग सांगितलेलं आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी विथ डिटेल आणि अगदी चांगल्या पद्धतीने सांगणार आहे. ओके, थँक्स फॉर वॉचिंग अँड प्लीज सबस्क्राईब KK फॅशन इझी लर्निंग.